नमस्ते, मी भालचंद्र कांबळे। काल आमचे मित्र रोहितदादा पाटील यांच्यावर जो अन्याय झाला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागण्याचा, तो अतिशय निंदनीय होता आणि त्याचा आमच्या जनहित फाउंडेशनमार्फत आम्ही सर्वांच्याकडून त्याचा निषेध व्यक्त करतो। आता एकंदरीत रोहितदादांनी सगळी परिस्थिती सांगितली, पण आम्हाला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतंय की रोहितचे वडील ज्योतिनाना पाटील हे नगरपालिकेत जवळपास 34 ते 35 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली। त्याच्यानंतर रोहितचे वडील राजकुमार ज्योती पाटील यांनी 32 वर्ष सर्व्हिस केली। असं एकंदरीत रोहितदादाच्या आजोबांनी वडिलांचं नगरपालिकेत जवळपास 72 ते 75 वर्षाची कर्मचारी म्हणून त्यांनी सेवा केल्या। त्या कुटुंबाचा, रोहितच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचा जो निधी त्यांच्या सेवा शुल्क जो मिळत होता त्याच्या संदर्भात रोहितच्याच वडिलांचे मित्र होते वाटतं ते अधिकारी, त्यांनी रोहितला असं सांगणं की अरे तुझं वडील मित्र होतं पण पैसे द्यावे लागतील, त्याशिवाय काम होणार नाही, चेकवर सही होणार नाही। ह्याच्यासारखं दुर्दैव काही गोष्ट म्हणजे कुठलीही नाही असं आम्हाला वाटतंय। ज्यावेळेस आम्हाला रोहितदादांनी, महेशदाजी, आम्ही, रेवण बापू, राहुल, आम्ही सर्व जनहित फाउंडेशन आम्हाला सांगितलं, त्यावेळेस आम्ही पूर्णपणे कल्पना वेगळ्या पद्धतीचा आम्ही मार्ग काढणार होतो। पण आम्हाला चांगल्या जाणकार व्यक्तीने सांगितलं की तुम्ही ह्याला अँटी करप्शन ब्युरो ह्याच्या अंतर्गत ह्याला पकडून द्या। तर एका कर्मचाऱ्याच्या निधनानं एक नगरपालिकेचाच कर्मचारी पैसे मागतोय, ह्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट कुठली नाही। म्हणून आम्ही सर्व जनहित फाउंडेशनचे मित्र रोहितदादाच्या बरोबर आणि पाठीमागं ठामपणे खंबीर उभा आहे। हा रोहितदादाचा विषय नव्हे, पण आम्ही जनहित फाउंडेशन महेशदाजींच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही काढलेलं आहे ते विट्यातील कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये, म्हणजे जे तलाठी ऑफिस, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस, कुठलेही ऑफिस असेल, कुठल्याही ऑफिसमध्ये असा भ्रष्टाचार किंवा अशी पैशाची मागणी केली तर आमचं जनहित फाउंडेशन त्याच्यात अतिशय वेळ देऊन आणि जातीनं लक्ष घालून काम करेल। मी रोहित राजकुमार पाटील, माझे वडील विटा नगर परिषद विटा येथे 1991 पासून ते ह्या 2023 पर्यंत नोकरीस कार्यरत होते। माझे आजोबाई 1956 पासून ते 90 पर्यंत काम करत होते। म्हणजे आमच्या 2 पिढ्या या नगरपालिका प्रशासनात काम करत होत्या। माझ्या वडिलांचं मागच्या 3 महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं। त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात जी मिळणारी रक्कम आहे, रजेच्या असेल, ह्या सगळ्या बाकी ज्या देय शुल्क जे आहेत त्यासाठी आम्ही मागणी अर्ज केलेला होता वारस हक्कानं। त्याच्यानंतर मग आम्हाला उद्या या, परवा या असं हेलपाटे मारायला लावले। त्याच्यानंतर मग साहेबांना भेटलो की आमच्या रकमेचं काय झालं, तर टोलवाटोलवीची उत्तरं, मम्मीला आमच्या पण हेलपाट मारायला लावले। चव्हाण साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली की बाबा आम्हाला वरच्या लेवलला द्या लागते, असं करायला लागते। नंतर मग शेवट म्हणले 25,000 दिले, शेवट तुझं काही चेक काढणार नाही। ही सगळी मग घटनाक्रम जनहित फाउंडेशन असेल आमचं, LCPला लाचलुचपत विभागाला आम्ही कळवलं की बाबा असं मागणी होत्या। तिने त्याची शहानिशा केली व काल त्याला चव्हाणांना पकडण्यात आलं। असेच अनेक लोकांची त्यांनी मागणी करून अनेक लोकांच्याकडे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी महेशदाजी कदम, जनहित फाउंडेशन अध्यक्ष या नात्यानं तुमच्याविषयी काल घडलेल्या घटनेबद्दल मत व्यक्त करतो आहे। विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी काही लोक अन्यायग्रस्त आहेत आणि अशा सिस्टीमला त्रासलेले आहेत, अशा लोकांचा न्याय देण्याच्या उद्देशानं आम्ही हे जनहित फाउंडेशन चालू केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून काल विटा नगरपालिकेच्या कर्मचारीवर झालेली कारवाई, आमचेच जनहित फाउंडेशनचे सदस्य रोहित पाटील यांच्या वडिलांचं 2 ते 3 महिन्यापूर्वी निधन झालेलं होतं। ते निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पश्चात जे काही सरकार देय असतं त्याचा जो अर्ज त्यांनी केलेला होता, त्या अर्जाला वेळोवेळी विलंब नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होत होता। त्याच्यावरच एक शाश्वत आणि ठोस असा मार्ग काढण्यासाठी आम्ही जनहित फाउंडेशननं रोहितला एक मदत म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा, लाचलुचपत खात्याच्या मार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आली। येणाऱ्या काळामध्ये
आज रोहितच्या संदर्भात ही जी घटना घडलेली असेल तरी पण आज तुम्ही घेतलेल्या ह्या प्रेसच्या माध्यमातून मी सांगतो, विटा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये अशाही कोणत्याही व्यक्तीवर अन्याय अथवा कोणत्याही प्रकारचा शासकीय कामकाजाचा त्रास होत असेल तर मी अथवा आमचे जनहित फाउंडेशनचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना योग्य न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात त्या लोकांकरिता आमच्या जनहित फाउंडेशनमार्फत करण्यात येईल. जनहित फाउंडेशनचा सदस्य आज या ठिकाणी सर्व जनहित फाउंडेशनचे कार्यकर्ते जमलेत. म्हणजे आमचे मित्र रोहित पाटील यांच्या वडिलांचं निधन 3 महिन्यापूर्वी झालं. तर ते एका आजाराला पैसे घालून कटाळले होते आणि त्यांना पैशाची गरज होती, म्हणून त्यांनी आपली फंडाची रक्कम वडिलांची नगरपालिकेला मागणी केली. तर काय अधिकाऱ्यांनी चव्हाण साहेबांनी पैशाची मागणी केली, 1 लाख रुपयाची मागणी केली. असताना आमच्या जनहित फाउंडेशनचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्ही तालुक्यातील तासगाव तालुका, कडेगाव तालुका आणि विटा तालुक्यात TB पेशंटची नोंदणी करत होतो आणि आम्हाला रोहितनं सांगितलं गेलं, क्लो दिला की असा अधिकारी पैसे मागतोय. मग जनहित फाउंडेशन त्यामागं ताकदीनं उभं राहून सापळा LCP अधिकाऱ्यांना लावला आणि त्या अधिकाऱ्याला काल पकडलं गेलं. तर इथून पुढं कोणत्याही कार्यालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं जर लाच मागितली तर जनहित फाउंडेशनला संपर्क साधावा. ह्या ठिकाणी तलाठी ऑफिस असू द्या, त्यात भरपूर नोंदी राहिले, त्या वारस नोंदी 7/12 दुरुस्त नाहीत. तिकडेही त्या जनहित फाउंडेशननं लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर त्यांनी सुधारणा करून घ्यावी आणि प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस या ठिकाणी कोणाची अडवणूक होत असेल तर त्यांनी जनहित फाउंडेशनला संपर्क साधावा. एवढं बोलून मी माझं 2 शब्द म्हणून थांबवतो. नमस्कार, मी राहुल शितोळे, RTI कार्यकर्ता आणि जनहित फाउंडेशनचा सदस्य या नात्याने मे महिन्यामध्ये विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर कारवाई झाली लाचलुचपतची. त्यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी आणि विट्यातील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि फटाके वाजवून पेढे भरवून स्वागत केले. पण काल आमचे फाउंडेशनचे सदस्य, आमचे मित्र रोहितदादा पाटील यांच्या वडिलांच्या 3 महिन्यापूर्वी निधन झालं. त्याचे पैसे जे शासकीय येणे असते ते मागताना त्यांचा जो अन्याय झाला आणि त्यावेळी जो ट्रॅप लावून पुंडलिक चव्हाण नावाचा एक नगरपालिका कर्मचारी पकडण्यात आला, त्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आणि कोणी विट्यातील नागरिकांनी कसल्याही प्रमाणात प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा मला फार वाईट वाटत आहे. कारण एकाच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याच्या बाबतीत वेगळा न्याय असं इथून पुढे चालणार नाही. विट्यात किंवा तालुक्यात इथून पुढे जर कोणत्याही बाबतीत लाचेची मागणी होत असेल, मी 3 दिवसापूर्वी फेसबुकला टाकलं होतं की एक मोठा मासा लाचलुचपतच्या जाळ्यात सापडणार आहे. हे एवढं सावध करून सुद्धा हे अधिकारी निर्डावलेले आहेत आणि पैशाची मागणी करत आहेत आणि सापडत आहेत. आणि येथे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी या कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय, अजून एकदा तुमच्या सगळ्यांच्यावर ट्रॅप लागलेला आहे. तुम्ही इथून पुढे पैशाची मागणी करू नका, गोरगरिबांना त्रास देऊ नका. आणि जर तुम्ही तसंच चालू ठेवलं पुढं तर आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला पकडून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सांगतो. थांबतो.